हाय हॅलो नमस्कार। तर सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर दसऱ्याच्या दिवशी मी पहिल्यांदा अशी शेगडीची पूजा केली आणि मग स्वयंपाकाला वगैरे लागले आणि इकडे कुकर वगैरे लावून घेतला। तोपर्यंत मी देवपूजा वगैरे केली, कारण देवपूजा करायलाही खूप वेळ लागतो। कारण देव वगैरे आपल्याला 9 दिवस आपण पूजा केलेली नसते, देव वगैरे घासून परत देवपूजा करायची असते सगळी। तरी ही पूजा परत पौर्णिमेपर्यंत आपल्याला अशीच ठेवायची असते, म्हणून त्यामुळे त्याला पण वेळ लागतो। आणि संपूर्ण पूजा माझी झालेली आहे आणि नैवेद्य वगैरे सुद्धा मी बनवून घेतले, सगळे पूर्णाचा स्वयंपाक केला। तो काही मी शूट केला नाही, कारण खूप गडबड असते त्या दिवशी, कारण पळड्या वगैरे भरायच्या असतात। आमच्यात तर घट बसत नाहीत, पण सगळं म्हणजे जसं नैवेद्य वगैरे करतात तसं पूर्ण सगळं करायला लागतं। आणि घराच्या बाहेर सुद्धा उंबरठ्यावर मी असं सजावट केली होती थोडीफार, आणि आपलं तोरण वगैरे सुद्धा लावलं होतं, जे महत्त्वाचं असतं ते आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण। घरात सुद्धा पूर्ण हार वगैरे केले होते, त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे। आणि पळड्या वगैरे आधी 2 भरल्या होत्या, म्हणजे 5 पळड्या भरायच्या असतात ना, तर 2 आधी ऑलरेडी भरून घेतल्या होत्या आणि हे 3 राहिले होते नंतरचे। तर ते सुद्धा मी शूट केलं नव्हतं, तर मग हे शूट केलं। हे 3 पळड्यानंतर आल्या ना, त्यांना त्यावेळेस शूट वगैरे केलं आणि ह्या पळड्या वगैरे भरल्या सगळ्या। असं नैवेद्य, पीठ, मीठ, तांदूळ, तेल वगैरे सगळं द्यायचं आणि ओटी पण भरायची त्यांचे, असं सगळं नेहमी करते। आणि त्या दिवशी दसऱ्याची संध्याकाळी आपल्याला पूजा पण करायची असते, म्हणजे गाडीची वगैरे सुद्धा पूजा केली आम्ही। आणि संध्याकाळी आपल्याला शस्त्रांची पूजा, आपल्याला जे म्हणजे सरस्वती मातेची पूजा वगैरे करायची असते, विद्येची पूजा करायची असते, ते सुद्धा मी सगळं केलेलं आहे। पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। आणि आता निवेद वगैरे तर माझे सगळे देवाला वगैरे पण दाखवून झाले होते, म्हणजे आम्हाला गावात सुद्धा नैवेद्य दाखवायला लागतात, तिथे सुद्धा 20-25 नैवेद्य दाखवायला लागतात, ते सुद्धा नैवेद्य वगैरे करून घेतले। फक्त आपल्या स्वयंपाकासाठी म्हणजे जेवणाच्या पोळ्या राहिल्या होत्या, तेवढे करून घेते आता पोळ्या। तर आता बघा मी पोळी कशी बनवते, मला जमती का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा मी पोळ्या करते। आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मैद्याचं पीठ घातलं तरी पोळ्या खूप छान होतात, म्हणजे तुटत नाहीत। आणि संध्याकाळची पूजा, रात्रीची पूजा बघा, मी शमीच्या झाडाची सुद्धा पूजा केलेली आहे, कारण त्याला देवी स्वरूप मानलं जातं, म्हणून शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची असते त्या दिवशी। आणि शस्त्रांची पूजा केली, विद्येची पूजा केली आणि तिथे दिवा सुद्धा लावला, तिथे ओटी वगैरे पण भरली मी तिथे शमीच्या झाडाच्या जवळ, आणि रांगोळी वगैरे काढली आणि बाहेर सुद्धा दिवे वगैरे लावले होते। तर असा होता छोटासा हा व्हिडिओ। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।